गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी पल्लवी. तुमचं माझ्या रेयांशवीची मम्मी या चॅनलवर स्वागत आहे. तर मी इकडे सकाळीच आज रेयांशचे पप्पा नव्हते म्हणून आज वाटाणेच भात बनवत होती. तर आज लेटच उठली होती कारण की आज सुट्टी होती, तर म्हणून मग आज मी वाटाणेच भात बनवायला घेतला होता. तर मला तुम्हाला एका गोष्टीबद्दल सांगायचे आहे. ते तुम्ही मानत असाल किंवा नसाल माहीत नाही, पण मी पण मानत नव्हते, पण आता मी मानते. नजरबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. तर आमच्याकडे नजरेलाच दीट म्हणतात. तर यशवीची तब्येत ही बिघडली होती 15 दिवसा अगोदर आणि तिला पाणी पण पचत नव्हतं. दवाखान्यात पण नेलं होतं. तसा आराम पडला. पण नाही का, मी जर रेयांशची किंवा यशवीची तब्येत बिघडली आणि त्यांना जर आराम पडला नाही औषधी पण घेऊन, तर मग मी त्यांची नजर काढून टाकते. ही मला सवयच झालेली आहे. मला असं वाटते की जर आपण औषधी पण देऊन मुलांना आराम नाही पडत असेल, तर मग त्यांना नजर लागलेली असते. आणि म्हणजे खूपदा असं होते की औषधी देऊन पण आराम नाही पडत आणि नजर लागल्यावर कधीच आराम पडत नाही औषधीने पण नजर काढल्यानंतर लगेचच आराम पडून जातो. तर मग मी यशवीची पण नजर काढून टाकली आणि तिला बरं वाटत होतं आणि निघाली पण होती नजर. 2-3दा काढायला लागते, तर मी 2-3दा काढली होती. नंतर मग तिला बरं झालं आणि नंतर मग माझीच तब्येत बिघडली. मी शुक्रवारला बाजारामध्ये गेली होती भाजीपाला आणण्यासाठी. तर सांबार पण आणला होता. सांबार म्हणजे कोथिंबीर. तर रेयांच्या पप्पाला अशी सवय आहे की प्रत्येक वेळेस सांबार घेताना ते सांबाराचा वास घेऊन पाहतात. मला काही तेवढा वासाचा सांबार वगैरे आवडतच नाही, पण त्यांना सवय आहे. तर मग मी वास न घेताच एक सांबाराची जोडी घेऊन घेतली आणि मग दुसऱ्या दिवशी मला त्या गुपचूपच्या पुऱ्या असतात, त्याच्यात मला आलूची चटणी भरून तो खायचा होता. तर मग मी 2 बटाटे म्हणजे आलू उकडले आणि त्याच्यामध्ये सांबार, कांदा, तिखट, मीठ टाकून त्या पुरीमध्ये भरलं. मला तसंच आवडते. दही नसलं तरी मी तशीच बनवून खात असते. तर मग ते घेतला. तर थोडा सांबार माझ्याच्याने जास्तच झाला होता. तर एकदम त्या सांबाराचा वास माझ्या नाकात गेला आणि एकदमच चांगलं नाही वाटत होतं. जसं आपल्याला मळमळ जसं होते आणि वॉमिटिंग होईल की काय असं वाटते, तसंच मला वाटत होतं. तर म्हटलं जास्त सांबार झाला म्हणून होत असेल म्हटलं. 2-3 खाल्ले आणि ठेवून दिले. म्हटलं जास्त खाईल तर म्हणजे चांगलं नाही होईल. नंतर मग तोच सांबार मी वरण पण बनवलं होतं. तर वरणात पण टाकला, साध्या वरणात. मला आवडतो. कढीपत्ता नव्हता तर मग तिथे पण टाकला आणि वांगे आलूची पण भाजी बनवली, त्याच्यामध्ये पण टाकला. पण माझ्याच्याने काही ते जेवण झालंच नाही सांबार असलेलं. बिलकुल इच्छाच नाही होत होती, म्हणून मग मी सांबारच टाकला नाही. बिन सांबाराचीच भाजी आता 15 दिवस होत आहे मी खात आहे आणि सांबार मी बिलकुलच टाकत नाही. तर मग मी माझ्या मोठ्या आईला सांगितलं, मम्मीला पण सांगितलं आणि ज्या काकूंकडे आम्ही किरायाने राहतो त्यांना पण सांगितलं. तर त्या म्हणत होत्या की सांबाराची डीट लागली असेल. मला माहीत नव्हतं का भाजीपाल्याला पण डीट लागत असेल. पण मी आत्तापर्यंत सांबार हा खाल्ला आहे, म्हणजे टाकतच नाही आहे भाजीमध्ये. तुम्ही पण म्हणजे नसे डीट किंवा नजरेवर विश्वास ठेवता का, नक्की सांगा. पण मी तर ठेवते. जर या मुलांची तब्येत जर सुधारत नसेल तर मी त्यांची नजर हे काढूनच टाकते. मग मम्मीकडे गेली होती. मला बरंच नव्हतं. तर मग आत्याला सांगितलं की मला जेवण नाही होत, बिलकुल जेवण्याची इच्छा नाही होत. तर म्हटलं माझी नजर काढून बघ म्हटलं, कारण का होऊ शकते मोठ्यांना पण नजर लागते, असं नाही की लहानांनाच लागते म्हणून. आणि नजर ही कोणालाही लागू शकते. काळ्या लोकांनाही लागू शकते, गोऱ्यांना पण लागू शकते. असं नाही आहे की सुंदर व्यक्तीलाही लागते आणि जे सुंदर नाही त्यांनाही लागू शकते. म्हणून आपण काढलेलीच बरी. तर मग आत्याने काढून बघितले तर नाही लागली म्हणत होती. मग रेयांशची पण तब्येत बिघडली आणि त्याला अचानक खूप ताप आला. तेव्हा मी होती नाही, मी माझ्या बहिणीच्या घरी गेली होती. यशवी, मी आणि माझे बाबा. आणि रेयांश हा एकटाच मम्मीकडे होता आणि मम्मी आणि रेयांश होते. तर रेयांशची पण तब्येत बिघडली होती आणि त्याला खूप ताप आला होता आणि असाच बडबड करत होता आणि मम्मीला म्हणत होता वाटते का त्याने पाहिलं होतं यशवीची नजर काढताना. तर तो म्हणत होता की आई माझी नजरच काढ. आणि रात्री त्याने मम्मीला 2 वाजता नजर काढायला लावली वाटते. तर खरंच त्याची पण नजर निघाली.
आता तुम्ही म्हणत असाल की हे अंधविश्वासी आहे, पण नजर लागली तर ते निघतेच नाहीच लागली तर बिलकुल निघतच नाही. आणि मी ते वातीची कापसाच्या वातीचीच नजर बनवून काढते. तर खरंच ती वाजली तर मला हे म्हणजे वाटते की लागली होती बा म्हणून, कारण का ती करकरच वाजत असते. तर हे असं झालं आणि मी आत्याला काढायला लावली तर लागलीच नव्हती, तर बिलकुल वाजली नाही. म्हणून मग मी काढतेच मुलांची नजर. तर तुम्हाला याबद्दल काय म्हणायचे आहे नक्की सांगा. तर इकडे माझे सकाळी थोडेसे कामं झाले होते आणि यशवीला आणि रियांशला आंघोळीसाठी पाणी दिलं होतं आणि यशवीची आंघोळ करून दिली. तिला आंघोळ करायला खूपच आवडते. तर सकाळीच त्यांची आंघोळ वगैरे करून दिली आणि यशवीची छानपैकी तयारी करून दिली. तर तिचं असंच राहते की मीच करतो. आणि हे दूध काल बाहेरच राहिलं होतं, थोडंसंच होतं. तर मग गरम करायला घेतलं तर ते फुटलं होतं. तर म्हटलं वाया जाण्यापेक्षा मग मी त्याला गरम करून घेतलं आणि साखर टाकून छान कलाकंदसारखं खाऊन घेतलं. आणि भांडे वगैरे झाले होते. मग एकच गंज कशाला ठेवू म्हटलं, मग तो पण चांगला घासून घेतला. आणि म्हणजे दूध तापवल्यामुळे खूप असं म्हणजे घासायला त्रास होत होता. मग ते वगैरे झालं. मग दुपारी थोडा आराम केला. आणि रेयांश घरी असला का आमचा काही आराम होतच नाही आणि यशवी मॅडमला झोप पण नाही लागत. मग ती मस्त खुर्चीवर चढून बेसिंग जवळ जाऊन बसली आणि हातपाय धुवत होती. नंतर मग रेयांश आणि त्याचे फ्रेंड खेळायला गेले आणि यशवीला नेलं नाही. तर मग यशवी ही पाळण्यात बसून झुलत होती आणि पाळण्याच्या कड्या खूप जवळ आहे, तर व्यवस्थित बसताच येत नाही. तरी पण यशवी बसते आणि मी एका साईडने चेअर करून बसतो आणि पाळणा थोडासा ओढून हलवते, कारण का त्याला मी दोरी वगैरे बांधलेली नाही आहे. आणि आज रेयांशचे पप्पा आले होते गावावरून, तर माझ्या जाऊने हुर्रा दिला होता चण्याचा. तर मग यशवी तेच खात बसली होती आणि तिला खूपदा सांगितलं मी की यशवी मांडी घालून बस, पण ती खाण्यातच मग्न होती आणि पप्पासोबत हे गोष्टी पण सांगत होती. आणि टोन बघा कसं काळं काळं करून ठेवलं. आणि मी तिच्याजवळ बसली होती खाण्यासाठी आणि तिला दाणे पण काढून देतो म्हटलं होतं, पण ती काही ऐकतच नव्हती. मग मीच तिला मांडी घालून चांगल्या पद्धतीने बसवलं, तर बसली. पण तिचं हे खाणं सुरूच होतं आणि बिलकुल खाली मान टाकून म्हणजे खाण्यात मग्न होते. तर तिला म्हटलं थोडीशी इकडे बघ, कारण का तिचा ती म्हणजे काळा झालेला थोडासा चेहरा खूप सुंदर दिसत होता. नंतर खाण्याची माझी काहीच इच्छा नव्हती. आता 15 दिवस झाले, तर मग मसाल्याचं खाऊशा वाटत होतं. तर मग रेयांशच्या पप्पाला म्हटलं येताना तुम्ही चिकन घेऊन या. तर मग त्यांनी चिकन आणलं होतं आणि आणखी त्यांना मार्केटमध्ये जायचं होतं. तर मग त्यांना चिकन वगैरे मी धुवून मागितलं, कारण का मी चिकन कधीच धुवत नाही, हातच नाही लावत मी कच्च्या चिकनला. तर मग त्यांनी धुवून दिलं. मग लगेचच मसाला वगैरे बनवून घेतला आणि फोडणी वगैरे देऊन दिली. आणि एका साईडने चिकन शिजासाठी ठेवून दिलं आणि दुसऱ्या साईडने भात वगैरे बनवला. आणि माझे जे थोडेसेच भांडे होते म्हणा दुपारचे, तर मग नंतर मग कणिक वगैरे भिजवून भांडे वगैरे घासून घेतले. आणि यशवीने पूर्ण घरभर मस्त हुऱ्याचा कचरा करून ठेवला होता. आणि तिचे पप्पा गेले होते मार्केटमध्ये, तर हे तिचं असं रडणं सुरू होतं आणि एवढ्या जोरजोरात रडत असते का 3-4 घरांच्या आड तिचा आवाज हा जातोच जातो. तर असं तिचं ओरडू रडणं सुरू असते. नंतर तिने जो कचरा करून ठेवला होता, तर तोच मग झाडून वगैरे घेतला. आणि हा रेयान जसा करत आहे तो रोजच तसा करतो आणि असं नाही का घरीच करतो, त्याला कुठं पण नाही, त्याचे असे वेडे वाकडे असे उपक्रम करणं हे सुरूच असते. आणि मी म्हणजे भाजी तिकडे स्वयंपाक करत होती आणि मला लक्षातच नाही राहिलं की माझा मोबाईल इथे सुरू आहे म्हणून. आणि हे दोघंजणं इकडे मस्त पराक्रम करत होते, म्हणजे मला लक्षातच नाही राहिलं की मी इथं ठेवून दिला म्हणून. आणि हे मग मोबाईल सुरू असल्यामुळे हे यांचे इथं हे पराक्रम रेकॉर्ड झाले. तर म्हटलं थोडंसं क्लिप घेऊन घ्यावं. आणि यशवीला तर भावासोबत मस्त्या करायला खूपच आवडते आणि याला तर बुकं घेऊन दिले का ते फाडण्यासाठी आणि विमानच करण्यासाठी आठवतात. मग भाजी वगैरे शिजली होती, तर मग इकडे मी
चिकन फ्राय करायसाठी घेतलं आणि त्याला पण फोडणी दिली होती आणि छान चिकनचे पीस वाट्यामध्ये टाकून छान मिक्स करून घेतलं. मला रस्स्यातलं चिकन हे आवडतच नाही. मी रस्सा हा थोडासाच खाते आणि चिकन फ्राय मी याच्यासाठी करते कारण की मी मसाला खात असते त्याच्यातला आणि मला चिकन काही तेवढं आवडत नाही. मी 1-2च पीस खाते म्हणून मी फ्राय करत असते. तर इकडे चपात्या वगैरे बनवून घेतल्या. भाजी पण झाली होती माझी. तर मग यशवीला रस्स्यामध्येच 2 पीस ठेवले होते. रेयांश काही चिकन खात नाही, तो फक्त रस्साच खातो. यशवीला मग जेवण वगैरे चाळून दिलं आणि मग नंतर रेयांशचे पप्पा आल्यानंतर मग मी ताटं वाढवून घेतले रेयांशच्या पप्पासाठी आणि माझ्यासाठी. आणि रेयांश हा जेवणच करत होता आणि आम्ही खाली जेवण घेऊन बसतच नाही कारण का यशवी जेवण दिसलं की मीच वाढतो असं असते. तर मग आजच्यासाठी एवढंच. बाय.